राज्याचे माजी गृहमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पक्ष कार्यालयात जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आले। या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून हजारो विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला। यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरातील विविध प्रभागांमध्येही सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिली आहे। सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि समाजातील गरजू घटकांसाठी काम करणे हीच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विचारांची खरी जपणूक आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत, असं यावेळी मनोज प्रधान यांनी सांगितले। या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, राजेश कदम, जतीन कोठारे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, आणि नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। अरे यार रात्री 12 वाजल्यापासून कार्यक्रम चालू आहे। किंबहुना गेले 7 दिवस एक सप्ताहच आपण कार्यक्रमांचा सुरू केलेला आहे। आजच्या दिवसात 62 कार्यक्रम या जिल्ह्याच्या वॉर्डाला आपण करतो। गेले 7 दिवस सगळ्या प्रकारचे ॲफिडेव्हिट्स, सिनियर सिटीजन्स कार्ड, डोळ्याची तपासणी, हेल्थ चेकअप हे सगळं चालूच आहे। एक अतिशय चांगला जॉब फेअर मुंबऱ्यात केला जिथे 200च्या वरती मुलांना नोकऱ्या मिळाल्या। हा जो आपण कार्यक्रम करतोय की 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना कुठेतरी त्यांचं कौतुक झालं पाहिजे, त्यामुळे 70% आणि वरती ज्यांना मार्क मिळाले त्यांचं आपण एक बॅग आणि एक आपण त्यांना सर्टिफिकेट देतोय। हे गेले 14 वर्ष आपण करतोय। अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आहेत आणि असं आहे की पवार साहेबांची एक शिकवण आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण। त्यामुळे 80% जास्तीत जास्त खाली जो घटक आहे, गरीब घटक, त्याच्यापर्यंत पोहोचून चांगलं विधायक कार्य होईल अशा पद्धतीनं मागच्या 7 दिवसात आमचा कार्यक्रम घोषणा आम्ही केलेली आहे, जेणेकरून आता आमचे कार्यकर्ते ते घरोघरी जाणार आहेत। म्हणजे ज्यांच्या काहीही समस्या असतील, तुम्ही ऑफिसपर्यंत येता कामा नये, आम्ही तुमच्या घरापर्यंत येणार आहोत आणि ती सुरुवात आपण पाचपकाडीमधनं करत आहोत। पाचपकाडीचे जे आमचे जुने कार्यकर्ते होते त्यांची ही संकल्पना आहे। आज संध्याकाळपासून राष्ट्रवादीचे किमान 20-25 कार्यकर्ते चाळी घरोघरी फिरायला सुरुवात करतील। हे पाचपकाडीवरनं सुरुवात करतोय आपण, पण पुढच्या 1 महिन्यामध्ये पुरा ठाणे शहरात अशा प्रकारे आम्ही राहू। बघा, माझे जितेंद्र आव्हाड हे नेताच नाही, पण गेले 37 वर्षाचे मित्र आहेत आणि एकच गोष्ट आम्ही त्यांच्याकडनं शिकलोय की निष्ठा। आणि निष्ठा म्हणजे काय असावी, तर त्याचं एक नाव म्हणजे जितेंद्र आव्हाड। म्हणजे सत्तेचा कुठेही लालच न करता, आज सत्या जायचं असतं तर फार सोपी गोष्ट होती, पण ते नाही गेले। त्यांनी स्वतःचं सेक्युलर प्रिन्सिपल सोडलं नाही, त्यांनी पवार साहेबांना सोडलं नाही। त्यामुळे मी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना एवढंच सांगतो की आपल्या समोर एक आयडॉल आहे, तो जसा वागतो तसा आपल्याला वागायचं।